नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीमध्ये इंडी अलायन्स किंवा काँग्रेसला जे यश मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं, त्यानंतर भाजप संपला असा डंका पिटायला अनेक पुरोगामी पत्रकार, विचारवंत, बुद्धिमंत, विश्लेषक यांनी सुरुवात केली होती. पण अवघ्या 4 महिन्यात त्यांचा हिरमोड झाला. कारण 4 महिन्यातच हरियाणामध्ये, जिथे काँग्रेस जिंकणारच अशी परिस्थिती होती, तिथे तिसऱ्यांदा विधानसभा जिंकून, निर्विवाद बहुमताने जिंकून, भाजपने आपण एवढ्या लवकर संपणार नाही याची ग्वाही दिली. पण लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित प्रचंड यश मिळवणारा काँग्रेस पक्ष आणि हरियाणामध्ये आता 10 वर्षानंतर परत एकदा काँग्रेसची सत्ता येणार असे सगळीकडून दावे चालू असताना काँग्रेसने मिळवलेलं अपयश हा आता त्याच लोकांसाठी चिंतेचा विषय झाला. रोजच्या रोज अशी पुरोगामी रडगाणी चालू आहेत की काय करणार, काँग्रेसने मोमेंटम घालवला का. लोकसभा निवडणुकीने जी चालना काँग्रेस पक्षाला मिळालेली होती 10 वर्षानंतर, त्यानंतर हे लागोपाठचे पराभव, जम्मू काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, नवी मुंबई, सॉरी दिल्ली, या 5 विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे, त्यापैकी 3 जागी तर भाजप दणदणीत विजय मिळवून गेला. हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली. झारखंडमध्ये भाजपचा पराभव झाला असेल, पण जिंकणारा पक्ष काँग्रेस नाहीये. काँग्रेस तिथे एक प्रादेशिक पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा यांच्या कडेवर बसलेलं, नाकातून शेंबूड घालणारं पोर आहे. तीच गोष्ट काँग्रेसची जम्मू काश्मीरमध्ये आहे. जम्मू काश्मीर हा 2 भागात विभागला गेलेला आहे. काश्मीरचं खोरं हे मुस्लिम बहुल आहे आणि जम्मू हा प्रदेश हिंदू बहुल आहे. काँग्रेसने हिंदू बहुल भागामध्ये, म्हणजे जम्मूमध्ये, चांगलं यश मिळवावं ही अपेक्षा होती. मुस्लिम बहुल भागामध्ये नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे फारुख अब्दुल्लांचा पक्ष जिंकणार, तो जिंकला, कारण तो मुस्लिमांचाच पक्ष आहे. आणि मुस्लिम बहुल भागात त्याने जिंकलं काही मोठं नाही, तिथे भाजप फार मोठी बाजी मारेल ही शक्यताच नव्हती. पण जम्मूमध्ये काँग्रेसला अवघी 1 जागा मला वाटते जिंकता आली, आणि ती 1 जागा सुद्धा मुस्लिम उमेदवारच निवडून आला. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा भाजपचं सरकार आलं नाही, तरी भाजपला जागा चांगल्या निवडून आणता आल्या आणि काँग्रेसचा तिथे सुपडा साफ झाला. तीच गोष्ट झारखंडमध्ये. आणि मग बाकीच्या 3 राज्य, दिल्ली, महाराष्ट्र किंवा हरियाणा बघितलं तर काँग्रेसची दुर्दशा आता परत एकदा सांगण्याची गरज नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर आता अशी परिस्थिती आहे की जे लोकसभेनंतर भाजप संपला म्हणून रडत होते, ते आता काँग्रेसचा जीव कसा वाचणार, काँग्रेसला पुनरुज्जीवित व्हायला, संजीवनी मिळायला काय करावं लागेल याचा आक्रोश करत सुटलेले, त्यातल्या अनेकांना काँग्रेसमध्येच काही भाजपवाले असल्याचाही शोध लागलाय. म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक काँग्रेसचे महत्वाचे नेते भाजपमध्ये गेलेले, म्हणजे भाजपत काँग्रेसचे स्लीपिंग स्लीपिंग सेल, काय ते स्लीपर सेल आहेत म्हटलं, घातपाती आहेत तर मान्य करतायत. पण भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले कोण आहेत, किती आहेत. पण असो, हा स्वभावाचा भाग असतो. आपल्या चुका दुरुस्त करत नाहीत त्यांना नामशेष व्हावंच लागतं. काळाबरोबर ज्यांना बदलता येत नाही त्यांना नामशेष व्हावं लागतं. आणि काँग्रेस हा पक्ष तुम्ही बारकाईने अभ्यासला तर काँग्रेस हा स्वेच्छा मरणाच्या मार्गावर आहे. स्वेच्छा मरण म्हणजे आत्महत्या. अनेक जण आत्महत्या करतात, पण आत्महत्या हा सुद्धा कायदेशीर गुन्हा आहे. आणि म्हणून ज्यांना आता आयुष्यात काय असं उरलं नाही असं वाटतं, त्यांना सुद्धा आत्महत्या करता येत नाही कायदेशीररित्या. म्हणून अनेक लोक खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत परत परत
मागणी करून थकलेले आहेत की आमच्या आयुष्यात आम्हाला तर जगण्याची इच्छा नाही, आम्हाला कायद्याने मरण्याची परवानगी द्यावी, आमची जीवन यात्रा संपवण्याची परवानगी द्यावी, आम्हाला स्वेच्छा मरण हवंय. पण कोर्टाने तशी कुठलीही मुभा फारशी कोणाला दिली आहे असं माझ्या तरी वाचनात नाही. पण काँग्रेस हा पक्ष बघितला तर असं वाटतं की काँग्रेस पक्ष हा स्वेच्छा मरणाच्या वाटेवर आहे. गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये काँग्रेसला हरवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण ते कोणी काँग्रेसला हरवू शकले नाहीत. काँग्रेसला स्वेच्छा मरणाची ओढ लागली आहे आणि त्यातून काँग्रेस हा पक्ष खंगत खंगत अस्तंगत होत चाललेला आहे. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर जगात एक कोल्ड वॉर सुरू झालं, शीतयुद्ध. दोन महाशक्ती दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आल्या, अमेरिका आणि दुसरीकडे सोव्हिएत संघराज्य. म्हणजे जगभर कम्युनिझम पाठवायचा म्हणून आणि जगावर कम्युनिस्ट राज्य स्थापन करायचं म्हणून भारावलेल्या लोकांचा जो रशिया नावाचा देश होता आणि रशियाच्या अंत काय ते पंखाखाली असलेले जवळजवळ 20, 25 लहान मोठे देश, त्यांचं सोव्हिएत संघराज्य आणि त्याचं नेतृत्व रशियाकडे. तर ती एक महाशक्ती, सोव्हिएत महाशक्ती आणि अमेरिकन महाशक्ती यांच्यामध्ये सतत भांडवलशाही विरुद्ध कम्युनिझम अशी जी लढाई चालू होती, त्यामध्ये अनेक देशांना कम्युनिस्ट करण्याच्या नादात आणि अमेरिकेने ते थोपवण्याच्या निमित्ताने जी शॅडो वॉर चालू होत, छायायुद्ध ज्याला म्हणताय, की वरकरणी त्या देशातले बंडखोर विरुद्ध त्या देशाचं सरकार सत्ताधीश, अशी लढाई दिसायची. पण प्रत्यक्षात ती लढाई रशिया आणि अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि अमेरिका, USA यांच्यात चालायची. CIA सारखी अमेरिकेची एक जबरदस्त कुटील गुप्तहेर संस्था सोव्हिएत युनियन कोसळून टाकण्यासाठी नानाविध कारस्थानं करत होती, षडयंत्र करत होती. पण सोव्हिएत युनियन संपवणं CIA ला पण शक्य झालं, त्यांच्या घातपाती गुप्तहेरांना शक्य झालं नाही. असं सोव्हिएत युनियन किंवा सोव्हिएत संघराज्य, त्या संघराज्याचा प्रमुख झालेल्या मिखाईल गॉर्बाचोव यांनी बघता बघता उद्ध्वस्त करून दाखवलं. जे काम अमेरिका 40, 30 वर्ष करण्यासाठी अखंड धडपडत होती, कारस्थानं करून, घातपात करून, ते बाहेरच्या शत्रूला जमलं नाही. सोव्हिएत युनियन संपवणारा सोव्हिएत युनियनमध्येच जन्माला आला, निपजला आणि सोव्हिएत युनियनच्या सर्वोच्च पदावर बसला आणि त्यांनीच ते सगळं साम्राज्य विस्कळीत करून धुळीला मिळवलं. त्याला स्वेच्छा मरण म्हणतात. जगातली कुठलीही ताकद त्यांना संपवू शकली नाही. पण त्यांच्या नेतृत्वाने जेव्हा स्वेच्छा मरणाचा निर्णय घेतला गोर्बाचेवनी, मला आठवतं त्याप्रमाणे ब्रेझनेव गेल्यानंतर पाठोपाठ पाठोपाठ चेर्निन्को आणि अंद्रापाव असे दोन कम्युनिस्ट पक्षाचे सचिव झाले. पण तेही पाठोपाठ मरण पावले आणि अवघ्या 2, 3 वर्षात ब्रेझनेव यांच्यानंतरचे दोन नेते हे फटाफट मरण पावल्यामुळे गोर्बाचेव यांच्या गळ्यात सोव्हिएत संघराज्याच्या नेतृत्वाची माळ पडली आणि लवकरच त्यांनी ज्या काय भूमिका बदलायला सुरुवात केली, हळूहळू करत जे कम्युनिस्ट निर्बंध होते ते उठवण्याचा आणि तिथे लोकशाही आणण्याचा प्रयोग सुरू केला. ग्लासनोस्त आणि पेरेस्ट्रोयका असं त्या सोव्हिएत युनियनच्या गोर्बाचेव यांच्या धोरणाचं किंवा डॉक्ट्रिनचं नाव होतं. असो, तो विषय जुना आहे. पण गोर्बाचेवनी सोव्हिएत युनियनचा प्रमुख होऊनच सोव्हिएत युनियन संपवून दाखवलं. त्यांच्याशी तुलना करायची तर ती फक्त राहुल गांधींची होऊ शकते किंवा काँग्रेस नेतृत्वाशीच गोर्बाचेव यांची तुलना होऊ शकते. कारण ज्या गतीने गोर्बाचेव यांनी बघता बघता, म्हणजे त्यातले काही संदर्भ मला अनेकदा मोह होतो.
एक प्रसंग त्याच्यातला मी वाचलेला आठवतो मला. त्या स्पाय कॅचर नावाच्या नाही सॉरी, एका वेगळ्या पुस्तकात एक संदर्भ फार छान आलाय की गोर्बाचेव जे काय करत होते आणि ढासून एका पाठोपाठ युगोस्लाविया, रुमानिया असे देश, हंगेरी वगैरे हे कम्युनिझम मधून बाहेर पडत होते, तेव्हा एवढ्या गतीने हा उद्योग करू नका असं अमेरिकेचे अध्यक्ष बुश, पहिले बुश रिक्वेस्ट करत होते. जगाचा राजकीय समतोल बिघडेल इतक्या वेगाने ते कोसळत गेले. आज काँग्रेसची अवस्था आपल्याला तशी दिसते. राहुल गांधी काँग्रेसला स्वेच्छा मरणाकडे घेऊन चालले आणि अर्थात या सगळ्यासाठी एकट्या राहुल गांधींना ब्लेम करता येणार नाही, दोषी ठरवता येणार नाही. याची प्रक्रिया खूप आधी सुरू झाली. स्वातंत्र्योत्तर काळात देशव्यापी असलेला एकमेव पक्ष आणि जवळजवळ सलग 30-35 वर्ष, 40 वर्ष एक हाती एक मुखी देशाची सत्ता उपभोगलेला पक्ष किंवा तो परिवार, गांधी नेहरू परिवार, हे काँग्रेसच्या स्वेच्छा मरणाचे खरे दोषी आहेत. त्यांनी ठरवून 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 आपल्या विरोधात कोणी नाही, आपल्याला कोणी हरवू शकत नाही, याचा इतका मस्तवालपणा नेहरू गांधी परिवार आणि काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आलेला होता की त्यांनी स्वतःच आपल्या समाप्तीसाठी हळूहळू पावलं उचलायला सुरुवात केली. हळूहळू पावलं उचलायला सुरुवात. आणि म्हणून काँग्रेसचं स्वेच्छामरण कसं एकेका राज्यातून काँग्रेस नामशेष होत जाईल या प्रकारची पावलं काँग्रेस पक्षाचंच नेतृत्व वेळोवेळी उचलत गेलं. राहुल गांधी अतिशय वेगाने करतायत, पण एकटे राहुल गांधी नाही. राजीव गांधी घ्या, सोनिया गांधी घ्या, इंदिरा गांधी घ्या, त्याच्या आधी अगदी पंडित जवाहरलाल नेहरू घ्या, या प्रत्येक गांधी परिवाराच्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याने आपापल्या परीने एका एका राज्यातून काँग्रेस कशी संपुष्टात होईल यासाठी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत, धक्कादायक आहेत. आणि म्हणून एकेका राज्यातून काँग्रेस कशी संपली, एकेका राज्यातून काँग्रेस कशी नामशेष झाली आणि ते नामशेष होण्यासाठी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने किंवा बहुतांश गांधी परिवारातल्या, नेहरू परिवारातल्या सर्वोच्च नेत्याने काय काय केलं याचं पोस्टमार्टेम आवश्यक आहे. ज्यांना आज काँग्रेसचं काय होणार, काँग्रेसचं भवितव्य काय याची चिंता भेडसावत असते ना, मला वाटतं अशा विश्लेषकांनी, अशा संपादक पत्रकारांनी काँग्रेस कशी नामशेष होत गेली आणि त्याला त्यावेळचं तात्कालीन नेतृत्व त्या त्या राज्यासाठी कसं जबाबदार आहे याचा शोध घेतला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तो होणार नाही. तो होणार नाही याचं कारण असं की चिंता आहे, चिंता आहे, पण त्या चिंतेचं, रोगाचं निदान करायची हिंमत नाहीये. कोण हिंमत करून राहुल गांधींना, सोनिया गांधींना किंवा प्रियांका वड्रांना सांगू शकतो की तुमच्या परिवाराने आपल्या पक्षाची वाट लावली, तर कृपा करून बाजूला व्हा. काँग्रेसच्या पत्रिकेतून शनी, राहू, केतू सारखे बसलेले गांधी परिवाराचे जे कोणी ग्रह आहेत त्यांनी बाजूला व्हा हे सांगायची एका तरी काँग्रेस समर्थकाची किंवा काँग्रेस नेत्याची हिंमत आहे का? त्या 23 G23 काँग्रेस नेत्यांनी हा प्रयत्न केला तर त्यांना हुसकावून लावण्यात आलं. त्यामुळे ही हिंमत करायला कोणी तयार नाही. आणि जे समर्थक आहेत त्यांना हे सत्य शोधायची किंवा बघायची हिंमत उरलेली नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की एकेका राज्यातून, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, ओडिसा असेल, अशी जवळजवळ 10-12 राज्य जिथून काँग्रेस पक्षाला नेस्तनाबूत करून नामशेष करण्यासाठी गांधी परिवाराने किंवा काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने कसे वेळोवेळी जाणीवपूर्वक चुकीचे निर्णय घेतले आणि काँग्रेस पक्ष संपवला, याचा एक अभ्यास किंवा याची एक मालिका तुमच्या समोर मांडतात. त्यांना गरज असेल नसेल सोडून द्या, पण ज्यांना राजकारण समजून घ्यायचं, ज्यांना काँग्रेस अशा आत्मघाती मार्गाने का जाते आणि कशी कशी गेली
हे समजून घ्यायची इच्छा आहे. त्यांच्यासाठी एक प्रकारची ही मालिका सादर करावी, काँग्रेसचं स्वेच्छा मरण. आणि याची सुरुवात आत्ता काँग्रेसची सत्ता केंद्रातून गेली, अनेक राज्यातून गेली आहे म्हणून मी मानतो असं समजू नका. अगदी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस देशाच्या जवळजवळ सगळ्या राज्यात सत्तेवर होती, केंद्रात सत्तेवर होती, अफाट बहुमतात होती आणि आव्हान देऊ शकणारा कुठलाही राजकीय पक्ष तेव्हा दृष्टीपथात नव्हता. तेव्हापासून सुद्धा काँग्रेसने आपलंच अस्तित्व एकेका राज्यातून कसं नामशेष करण्याचे पावलं उचलली. ती एक मनोरंजक कथा आहे, थरारक कथा सुद्धा आहे. अगदी नेहरूंच्या काळात केरळ सारख्या राज्यामधून काँग्रेसला नामशेष करण्यासाठी खुद्द इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रयत्न केले. कारण लोकशाहीमध्ये आपल्याला विरोधात कोणीही असू नये याची जी अनिवार्य इच्छा गांधी नेहरू परिवाराला होती, त्यातून काँग्रेस पक्षाचा ऱ्हास सुरू झाला. आपली घराणेशाही पक्षावर आणि देशाच्या डोक्यावर लादण्यासाठी गांधी नेहरू परिवाराने जिथून प्रयत्न सुरू केले तिथूनच काँग्रेस पक्षाचा ऱ्हास सुरू झाला होता. घराणेशाही आणायची तर घराणेशाहीला सगळ्यात मोठा धोका लोकशाहीपासून असतो आणि लोकशाहीमधला सत्ताधाऱ्यांना धोका वाटतो तो विरोधी पक्ष असतो. दुसरा पक्ष सत्तेत येऊ शकतो, अगदी छोट्या ठिकाणी सुद्धा येऊ शकतो, छोट्या संस्थेत सुद्धा येऊ शकतो, हे पण सहन होत नाही सत्ताधारी पक्षाला. तिथून त्या पक्षाचा ऱ्हास सुरू होत असतो. ठीक आहे, आज आपण निवडणूक हरलो, पुढची निवडणूक जिंकू, पण राज्य टिकलं पाहिजे, देश टिकला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, लोकशाही व्यवस्था टिकली पाहिजे, तर आपण पुन्हा निवडून येण्याची शक्यता असते. त्याला लोकशाही म्हणतात. आणि काँग्रेस पक्षाला आणि प्रामुख्याने नेहरू गांधी परिवाराला ही गोष्ट कधीही मान्य नव्हती की आपल्या विरुद्ध बोलणारा म्हणजेच देशाला धोका, लोकशाहीला धोका, ही भूमिका घेऊन जेव्हा नेहरू आणि इंदिराजी वागायला लागल्या तिथून काँग्रेस पक्षाचा ऱ्हास झाला होता. आणि त्याला आता शेवटच्या टप्प्यात राहुल गांधींनी अतिशय वेगाने आणलेलं आहे. आणि म्हणून एकेका राज्यामध्ये काँग्रेस कशी संपुष्टात येत गेली, नामशेष होत गेली, ते एकेका राज्याचं विश्लेषण जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कळेल की काँग्रेसचं पुनरुज्जीवन का अशक्य आहे, कसं अशक्य आहे. आणि म्हणून कदाचित 10-12 राज्य आहेत माझ्या मते, या प्रत्येक राज्यामधली काँग्रेस कशी काँग्रेसच्या नेतृत्वाने नामशेष केली याचंच विश्लेषण या मालिकेतून मी एका पाठोपाठ देणार आहे. कदाचित एक लागोपाठ प्रत्येक दिवशी येईल असं नाही, जसजसं सुचेल, अभ्यास होईल, तसतसं मी एकेका राज्याचा काँग्रेसचा ऱ्हास तुमच्या समोर मांडणार आहे. आणि त्याची सुरुवात केरळ पासून होते. आणि केरळ पासून मी म्हणतोय याचा अर्थ 1957 स्वातंत्र्यानंतर अवघ्या 10 वर्षात नेहरू गांधी परिवाराने देशातल्या लोकशाहीला कसा धोका निर्माण केला आणि त्यातून काँग्रेस पक्षाचा कसा ऱ्हास सुरू झाला, त्याचा आरंभ केरळमध्ये झालेला आहे. आणि म्हणून बहुतेक पहिला भाग मी करीन या मालिकेतला तुमच्यासाठी, की काँग्रेसचा ऱ्हास काँग्रेस नेतृत्वाने कसा केला. तो पहिला भाग मला वाटते केरळवर करावा लागेल. पट्टम थाणू पिल्ले, EMS मंबूद्रीपाद, हे सगळं आजच्या नव्या पिढीतल्या पत्रकारांना स्वप्नवत वाटेल. मी सांगेन स्वप्नवत वाटेल. भाजप आपल्या मित्र पक्षांना खातो वगैरे पोपटपंची करणारे आहेत ना, त्यांना हा इतिहास 70 वर्ष जुना माहिती सुद्धा नाही. आणि त्यामुळे ते सगळं स्वेच्छा मरणाचं, काँग्रेसच्या स्वेच्छा मरणाचं पोस्टमार्टेम अशी ही मालिका मी जमेल तशी करणार आहे.
जमेल तशी करणार आहे. ही त्याचा एक तुम्हाला काय म्हणतात ते प्रस्तावना म्हणतात तसा हा एपिसोड आहे. पण काँग्रेस एकेका राज्यात कशी संपत गेली, भाजपने किंवा आणखी कुठल्या पक्षाने काँग्रेसला संपवलं असं नाही. कोणीही कोणाला संपवू शकत नाही. तुम्हाला तुम्ही संपवू शकता असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही तुमच्या चुकांमुळे तुमचं नुकसान करून घेता, तिथून तुमचा ऱ्हास सुरू होतो. आणि काँग्रेसने स्वतःचा हा ऱ्हास कसा करून घेतला त्याविषयीची ही मालिका आहे. पुढच्या भागामध्ये केरळमधून याची कशी सुरुवात झाली ते मी मांडणार आहे. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.